नमस्कार मित्रांनो, आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण एक असा विषय घेऊन बोलणार आहोत जो सध्या हजारो विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करून बसला आहे। तो म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीमध्ये काही संस्था आणि काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेला वाद। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या परिस्थितीत ज्यांनी आधीच इंटरव्ह्यू दिले आहे त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं। तर आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ विदाऊट स्किप शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा व अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी आपल्या म्हणजे होम एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून माझ्याकडे सतत कमेंट्स येत होते, मेसेजेस येत होते, सर आता इंटरव्ह्यू तर झाला आहे, पण आता हा वाद सुरू झाल्यानंतर आमचं काय होणार। हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे, कारण आपल्याला मेहनतीचा मोबदला त्या हवा असतो आणि प्रोसेसमध्ये अडथळे आले की मन खचतं। सुरुवातीला आपण थोडंसं बॅकग्राऊंड बघूया। शिक्षक भरतीची प्रोसेस साधारणपणे अशी असते, आधी जाहिरात येते, त्यानंतर परीक्षा घेतली जाते, मेरिट लिस्ट तयार होते, मग इंटरव्ह्यू होतो आणि शेवटी फायनल सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध केली जाते। तर दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप आशा होत्या, कारण पहिल्यांदा अनेक संधी मिळाली नव्हती, त्यामुळे याच फेजकडे सगळ्यांचे लक्ष होते। पण जिथे जिथे वाद निर्माण झाले आहेत तिथे प्रोसेस अडकून बसली आहे। आता हे वाद का निर्माण होतात? कधी पात्रता निकषांवर आक्षेप घेतले जाते, कधी मेरिट लिस्टच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होतात, तर कधी इंटरव्ह्यू प्रोसेसवरच तक्रारी दाखल होतात। काही वेळा या तक्रारी थेट न्यायालयात जातात आणि एकदा केस न्यायालयात गेला की प्रोसेस आपोआप थांबते, कारण कोर्टची परवानगी नसताना सरकार पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत येतात। आता प्रश्न असा आहे की इंटरव्ह्यू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी काय करावं। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पॅनिक होऊ नका, कारण हा डिले नवीन नाही, याआधी देखील भरती प्रक्रियामध्ये असे वाद झालेले आहे। पण शेवटी निर्णय निघाला आणि प्रोसेस पुढे गेली, त्यामुळे पहिली गोष्ट धीर धरा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत अपडेटवर विश्वास ठेवा। सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरतात, निकाल उद्या लागणार, भरती कॅन्सल झाली, सगळं थांबवलं आहे, असे मेसेज आपण दररोज बघतो, पण खरं तर हे सगळं व्हेरीफाईड नसतं। म्हणून तुम्ही नेहमी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून सर्क्युलर तपासत चला। इथे आलेल्या सूचना खरी मानाव्यात, बाकीचं दुर्लक्ष करा। तिसरी गोष्ट म्हणजे तुमची कागदपत्रे पूर्णपणे तयार ठेवा। अनेक वेळा अचानक प्रोसेस सुरू झाली की मुलं धावपळ करत असतात, म्हणून शैक्षणिक प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, डोमिशियल सर्व ओरिजिनल पेपर्स आणि त्यांचे अटेस्टेड फोटोकॉपीज नीट फाईलमध्ये ठेवून द्या। प्रोसेस पुन्हा सुरू झाली की तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। चौथी गोष्ट म्हणजे वेळ वाया घालवू नका। हा डिले म्हणजे तुम्हाला अजून तयारी करायला वेळ मिळाला आहे असं समजा। पुढच्या भरतीसाठी प्रॅक्टिस सुरू ठेवा। MPSC, ZP, SSC किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिक जॉबसाठी अर्ज करा। फक्त एका प्रोसेसवरच अवलंबून राहू नका। बॅकअप प्लॅन ठेवणे कधीही गरजेचे आहे। आता बोलूया मेंटल प्रेशरबद्दल। इंटरव्ह्यू दिल्यानंतर अनसर्टनली खूप त्रास होतो। माझं सिलेक्शन होईल की नाही, निकाल कधी लागेल, वाद कधी मिटेल, अशा प्रश्नांनी झोप लागत नाही। यावेळी शांत राहणे सर्वात महत्त्वाचं आहे। तुम्ही जर सतत टेन्शनमध्ये राहिला तर तुमची एनर्जी वाया जाते। त्यापेक्षा त्यावेळेत एखादी नवीन स्किल शिका, स्पोकन इंग्लिश इम्प्रूव्ह करा, ICT शिकून घ्या, लेसन प्लॅन बनवण्याची प्रॅक्टिस करा। या गोष्टी भविष्यातील कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढवतील। काही जण विचारतात, सर हा वाद मिटला नाही तर प्रोसेस कॅन्सल होईल का? तर हो, अशा शक्यता असतात, पण त्या फार कमी वेळा घडतात। बहुतांश वेळा वाद मिटवण्यासाठी काही सुधारणा केली जाते, सर्क्युलरमध्ये बदल केला जातो आणि प्रोसेस पुढे सुरू राहते। म्हणून तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका। राजकीय हस्तक्षेपही यात मोठ्या प्रमाणात असतो। काही जणांना प्रोसेस जलद व्हावी असं वाटतं, तर काही जण राजकारणासाठी अडथळे निर्माण करतात, पण शेवटी न्यायालयाचा निर्णय आणि सरकारचं सर्क्युलर हाच अंतिम असतो। त्यामुळे स्पेक्युलेशन न करता प्रॅक्टिकल राहा। आता मोटिवेशनबद्दल थोडं बोलूया। मित्रांनो, डिले म्हणजे तुमची मेहनत वाया गेली असे नाही, उलट ती भविष्यातील मोठ्या संधीसाठी तुमचं भांडवल आहे। तुमचे प्रिपरेशन अजून मजबूत होत आहे असं समजा। आधीचे अनुभव सांगतात की ज्या विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत हार मानली नाही तेच शेवटी यशस्वी झाले, म्हणून धीर सोडू नका। तर शेवटी काय, हा वाद तात्पुरता आहे। आज थांबलेली प्रोसेस उद्या पुन्हा सुरू होणारच आहे। त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी तयारी ठेवली आहे तेच पुढे जाणार आहेत। त्यामुळे आजचा संदेश एकच, अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवा, डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, बॅकअप प्लॅनसुद्धा ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। ही अनिश्चितता कायमची नाही, योग्य वेळी योग्य निर्णय नक्की मिळेल
आणि हो, या विषयात अजून काही डेव्हलपमेंट झालं की मी लगेच अपडेट घेऊन येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जितकं होत असेल तितकं शेअर करा. तर भेटूया पुन्हा अशाच इन्फॉर्मेटिव्ह अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.